एलो आणि म्यूलो एक्सपेरिमेंट आहे. तर आपल्याला या एक्सपेरिमेंटला 3 पार्टमध्ये करायचं आहे. सगळ्यात पहिला पार्ट की समजा आपल्याला DC आउटपुट बघायचं आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार, हे जे DC आउटपुट आहे याची रेंज 0 पासून 2.5 व्हॅरी करायची आहे. तर जेव्हा आपण 0.5 करतो तर रीडिंग कशा घ्यायचं आहे, 0.1 0.2 0.3 0.4 0.5, त्याच्यानंतर डायरेक्टली 0.75, त्याच्यानंतर 1 वोल्ट, मग 1.5, मग 2 आणि मग 2.5 अशा 10 रीडिंग्स घ्यायचे आहे. ठीक आहे. आपण काय करणार, आपल्याला म्यू लॉ पण बघायचं आहे आणि ए लॉ पण बघायचं आहे. म्यू लॉचे जसे करेक्शन आहे सेम टू सेम ए लॉचे पण आहे. तर आपण व्हिडिओमध्ये फक्त म्यू लॉचे करू. ठीक आहे. हा जो 0.5 वोल्ट आहे हा मी देणार म्यूकॉमच्या इनपुटला. म्यूकॉमचं आउटपुट द्यायचं म्यू एक्सपांडरला आणि म्यू एक्सपांडरचं जे आउटपुट आहे ते आपल्याला DMMला द्यायचं. ठीक आहे. हे माझं एवढं DMMला दिलं. आपल्याला म्यू कॉम्प्रेसरचं पण आउटपुट बघायचं, हे पण मी एका DMMला दिलं. आणि आपल्याला जे इनपुट आहे, इनपुट जे आपल्या इथून आलं आहे, हे इनपुट मी इथं पण लावू शकतो किंवा मी इथं पण लावू शकतो, काही फरक पडणार नाही. ठीक आहे. आणि या सगळ्या DMMची मी ग्राउंड लावतो. आता काय करायचं, किट चालू तेव्हा जेव्हा मी इथं मला 200 मिलीवोल्ट केलं आहे तेव्हा 300ला 300 ऑलमोस्ट सेम येत आहे. ठीक आहे. मला मी आता थोडंसं वाढवलं आहे. ठीक आहे. तर 1.5 1.5 येत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे हे माझं C(x) आहे. ठीक आहे. हे माझं X आहे. Xला C(x) दिलं म्हणजे कंप्रेशन अप्लाय केलं आणि हे C इनवर्स ऑफ C(x) आहे म्हणजे ओरिजिनल X आहे. हा जो DMM हा माझा कंप्रेशन दाखवतो आणि हा DMM माझा एक्सपान्शन दाखवतो. तर आपल्याला काय करायचं, या दोघांचा जेवढं येणार आहे या दोघांचा प्लॉट करायचा. ठीक आहे. या दोघांचा जो प्लॉट आहे माझी फाईल घेऊन